आपले सकाळी 6 वाजता मंदिर उघडतं. 6 वाजता महाअभिषेक चालतो आणि म्हणजे पेंटिंग केली ती अशी वाटते की पंढरपूर लालची फिल्म मध्ये भावना खूप सुंदर. आणि आमच्या हॉलच्या गॅलरीमध्ये कांदे शेती आहे, तुम्हाला दाखवतो मी. बाई आम्ही हॉलमध्ये कांदे बसवले. बाई शेतला वैभव शेठ काय करतो बघायला. बाई काय बॅनरकडे बघते. बाई असं काय लिहिलं बॅनरवरती. ब्लॉगर व्हिडिओग्राफर झाले, व्हिडिओग्राफर ब्लॉगर झालाय, समजू का. गुड मॉर्निंग मित्रांनो. फायनली 1 महिने आपण ब्लॉग चालू करतो मी. आणि बाई तुम्ही बोलत असेल मी ब्लॉग का केले नाही. ते काय झालं, काय प्रॉब्लेम होता भावना, काहीच प्रॉब्लेम नव्हता. कारण मी माझी एक्झाम चालू कॉलेजला, त्यामुळे मला टाइम भेटत नव्हता. आणि एक्झाम एवढी मोठी होती की डायरेक्ट याला 1 महिना लागला. 1 म्हणजे 2 महिने झाले तर टाइमच भेटला भावना. खरंच आधी मानवून कर भावना. भरपूरांचे फोन येऊन गेले बाई, म्हणजे कॉल येऊन गेले, मेसेज येऊन गेले. आधी ब्लॉकच करत नाही, ब्लॉक जे बंद केले जाते. असं बोललो भावना, असं काही नाही, आपला टाइम भेटत नाही, एक्झाम करू आपली. त्यामुळे आता आणि फायनली आपली एक्झाम झालेली आता, मी फ्री आता. आणि आजच्या ब्लॉग खूप जमूनच आपल्याला करायचे. तर भावना आपण झाले विठ्ठलवाडीला, विठ्ठल रखुमाच्या मंदिरामध्ये. आणि 40 वर्ष जुनं मंदिर आहे. तुम्हाला सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करणार मी. तसे ब्लॉग मध्ये तुमच्या कुठे जाऊ नका. आणि खातं कुठे तुम्ही टॅप करा, पटकन आपले 1K करून टाका. 800 सबस्क्रायबर झालेले, फक्त 150 बाकी आहेत. लवकर आणि 1K आपले करून टाका. माझे 1K आपले झाले, बॅक टू बॅक सुपरफास्ट ब्लॉग आपण कडे जाऊ. आणि भाई 1K झाले की एकदम भारी वाटत नाही, आपली 1K युट्यूब फॅमिली कम्प्लीट होणार आहे. आणि भाई भावानं खूप भारी वाटते की आपले 800 सबस्क्रायबर आपले पूर्ण होतात लवकर आता. आणि आज आपण चाललोय, मी माझे त्याला ऑफिसला सुट्टी आहे, तो सुट्टी असते आपल्यासोबत असतो. आणि त्याचा फुल सपोर्ट आपल्याला. तो कधी पण म्हणजे संडे असो, सॅटर्डे असो, सुद्धा असो, राहतात ब्लॉग शूटला आम्ही चालतो. आणि फुल जमा मस्ती बाय करणार ब्लॉग मध्ये. भाऊ उठला का डोरचा आवाज आला, काही मी लवकर उठला. विषय काय माझे भावनो, जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा लवकर जाग येते, आणि जेव्हा सुट्टी नसते ना तर 10-11 बाई डोळे उघडत नाही. आणि आता आपण जाणार आहे पैसे ब्लॉग मध्ये, कुठे जाऊ चालता पुन्हा होता. सगळ्याच्या मित्रांनो आमच्या हॉलच्या गॅलरीमध्ये कांदे शेती आहे, तुम्हाला दाखवतो मी. बाई आम्ही हॉलमध्ये कांदे बसवले, बाई एक शेती झालेली कांद्याची. आणि म्हणजे हॉलमध्ये मित्रांनो भरपूर असे कांदे, आणि कांदे एवढे पसरले की असं वाटते कांदे शेती आहे. ही आमच्या मम्मीची आयडिया की कांदे थोडे ओले असतील म्हणजे सुकतील, आणि कंटिन्यू वारा चालू असतो बिल्डिंगला, त्यामुळे कांदे मस्त सुकतील. आणि भावानं बघा बसायला पण जात नाही, फुल सोफा या सगळ्या डवल्या आणि पूर्ण कांदे. बाई बघा, म्हणजे आमच्या पुन्हा मोठ्या गॅलरीचा असा उपयोग होतो भावानं. कांदे म्हणजे ठेवू शकतो आपण मस्त की, कांदे भरडे आरामात, काही टेन्शन नाही बाई. गॅलरी मोठे मग काही टेन्शन नाही, आम्हाला सामान ठेवू शकतो. पण बाई एवढे कांदे ठेवलेत ना, ते माझं हाड बघा मित्रांनो. बघा या कोपऱ्यात ठेवले, जागा इकडे होती या साईडला, त्याला इकडे शिफ्ट केलं मी. बोलतो बाई थोडे तिकडे आमचे कांदे ठेवतो. आता कांदे सुकले ना मग काही टेन्शन नाही. पण विषय काय भावानो, जेव्हा पाऊस येईल ना अचानक, तेव्हा जरा थोडी गडबड होईल हे सगळे कांदे भरायला. कारण पाऊस चांगला येणार नाही, अचानक येणार पाऊस. तर पावसाचं वातावरण स्टार्ट झालं आता, कधी पण येऊ शकतो पाऊस. लक्ष ठेवावं लागेल, नंतर कांदे अखे दिसतील बाई. वेळेला बोसलोय विठू माऊलीच्या मंदिरात, आणि त्याचं दर्शन घ्यायला चाललं तर या माझ्या मागं या. भाई मंदिर एवढं सुंदर आहे ना भावानं, खूप सुंदर असं मंदिर आहे. मला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो, या माझ्या वाटेमागे. तर मित्रांनो, आपला दादा मंदिरची शांतीची माहिती येणार आहे आणि तुम्हाला सर्व नमस्कार.
श्रीहरी विठ्ठल. आपलं हे जे विठ्ठल मंदिर आहे याला इथे बनवून इथे 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर इथे आपले सकाळी 6 वाजता मंदिर उघडतं. 6 वाजता महाअभिषेक चालतो आणि इथे नंतर परत भक्तांची गर्दी वगैरे असते. एकादशीला आपल्या आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, महाशिवरात्रीला भरपूर प्रमाणात इथे भक्त लोक येतात. तर इथे रोज हरिपाठ वगैरे संध्याकाळी असतो आणि मंदिराची रोजचं भाविक भक्त चांगले दर्शनाला येतात. आणि इथे महादेवांचं पण मंदिर इथे आहे. तर तिथे पण भाविक भक्त श्रावण मासानिमित्त परत आता अधिक मास चालू आहे तर इथे पण गर्दी भरपूर असते. आणि सकाळी मंदिरात आपल्या आरती किती वाजता होते? सकाळी आरती 8 वाजता आरती होते, संध्याकाळी 8 वाजता आरती असते आणि रोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये हरिपाठ रोज इथे चालतो. आणि सकाळी मंदिर किती वाजता चालू होतं आणि बंद किती वाजता? मंदिर सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे मंदिर चालू असतं. 1 ते 5 बंद असतं आणि संध्याकाळी 5 ते 9 परत मंदिर चालू असतं. चालू असतं ना. आणि मग किती म्हणजे गर्दी कधी असते? म्हणजे एकादशी जास्त गर्दी असते ना? एकादशीला आणि महाशिवरात्री, श्रावण मासानिमित्त परत अधिक मासाची पण गर्दी भरपूर असते. अच्छा. आणि मंदिरची आपल्या स्थापना कधी झाली? मंदिरची स्थापना याला होऊन आधी लहान मूर्त्या होत्या, परत त्याच्यानंतर आता हे 3 वर्ष कंप्लीट झाली आहे मोठ्या मूर्त्या आणि वरती मंदिर झालं. आणि दादा मी असं ऐकलं की आपलं विठू माऊली मंदिर आहे त्याच्यामुळे आपलं विठ्ठल वाडी नाव पडलं, असं आहे का? हो, कारण विठू माऊलीच्या मंदिरामुळे इथे विठ्ठलवाडी नाव पडलेलं. आपलं सप्ताह वगैरे असतो इथे, त्याप्रमाणे त्या ह्याच्यामध्ये पण अन्नदान भरपूर प्रमाणात होतं इथे आणि भरपूर भाविक भक्त इथे दर्शनासाठी येतात आणि जे काही त्यांच्या नवस वगैरे असतात ते खरोखरच इथे पूर्ण होतात. त्याच्यामुळे गर्दी पण भरपूर असते इथे. आणि मंदिरच्या जो बाकीचा परिसर आहे म्हणजे पेंटिंग काढले त्यामुळे असं वाटतं की विठ्ठल म्हणजे आपल्या पंढरपूरला आले की फिल्म मध्ये माहिती का? म्हणजे बाहेरची जी चित्रकला केली आहे त्याप्रमाणे असं वाटतं की पूर्ण पंढरपूरला प्रति पंढरपूर सारखाच त्या प्रत्येकाला अनुभव येतो इथे. आणि इथे भरपूर प्रमाणामध्ये जे काही गोरगरीब व्यक्ती आहेत ज्यांना की म्हणजे लग्न कार्यामध्ये इथे भरपूर प्रमाणात काही पैसा वगैरे खर्च करणं होत नाही, तसं इथे आधी इथे लग्न पण होतात, सर्व कमी खर्चामध्ये सर्व लग्न होतात इथे बाजूला इथे सभा मंडप. कारण मंदिरचा जो परिसर एकदम स्वच्छ आहे आणि जो परिसर आहे पूर्ण असं पंढरपूरला आला का वाटते. आणि मी एक्झॅक्टली आता आलो ना तसं चित्र पाहिजे तर एकदम भारी वाटलं की बोललो पंढरपूरला आलो का एकदम असं वाटलं माहिती का. आणि मंदिर खूप छान आहे. तर इथे सर्व भाविक भक्तांनी, अजून ज्यांना माहिती नाहीये तशा भाविक भक्तांनी इथे येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपलं विठुरायांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. काही पूजा वगैरे काही करायची असतील तर सर्व इथे मंदिरामध्ये करण्याची इथे परमिशन वगैरे आहे इथे. आणि इथे आपल्या कोणाचं जन्म नक्षत्र शांती असेल, कोणाची अजून काही सत्यनारायण पूजा वगैरे असेल तर इथे पण होतात. इथे सर्व काही गोष्टी आपण करू शकतो. तुम्ही थँक्यू, खूप छान माहिती दिली तुम्ही आणि आमच्या ऑडियन्सला तुम्ही एकदम छान पद्धतीने समजवलं. तर आम्हाला तर मित्रांनो मंदिरच्या बाजूला शिवमंदिर आहे, तुम्हाला दाखवतो या माझ्या वाटे बघा. तर मित्रांनो इथं मी कबूतर बघतोय, नुसते उडतात आणि बसतात आहे. आणि आपला वैभव शेठ काय करतो बघायला. भाई काय बॅनरकडे बघतोय भाई, असं काय लिहिलं बॅनर? काय ना भाई, एक महत्वाचा संदेश आहे, दाखव आपल्या व्ह्युअर्सला पण. ब्लॉगर व्हिडिओग्राफर झालाय, व्हिडिओग्राफर ब्लॉगर झालाय, समजू का? महत्वाचा संदेश आहे, दाखवतो बोर्ड पण दिसेल की मंदिरात येताना मुलींनी पण मुलांनी पण नीट कपडे व्यवस्थित, जसं मुलींना गुडघ्यापर्यंत स्कर्ट जीन्स वगैरे घालून येऊ नका.
मुलांनी पण स्टँड वगैरे घालून येऊ नका. आपण मंदिरात येतो एक चांगलं दर्शन घ्यायला, अंग प्रदर्शन. तर मी म्हणजे सध्या दर्शन झालं आणि खूप छान दर्शन झालं आणि दादाने तुम्हाला खूप छान माहिती दिली मंदिराची. आणि भावना तुम्ही लवकर या विठ्ठल माऊलीच्या मंदिरात. विठ्ठल रोड स्टेशन पासून 5 ते 10 मीटर अंतरावर मंदिर आहे. रिक्षाचा काढा तर 15 ते 10 रुपये घेतात ना रिक्षाचा, स्टार्टिंग मध्ये 15 रुपये घेतात ना. आणि तुम्ही चालता मॅच तुम्ही येऊ शकता. गुगल मॅप आहे तुमच्याकडे, तुम्ही टाकायचं 10 मीटर रस्ता आहे. 10 मिनिटाचा रस्ता आहे. गप्पा गोष्टी करतो पटापट येऊ शकता भावानं. जास्त लांब नाही भावानं, लवकर या मंदिरला आपलं व्हिजिट करा भावानं. आणि मंदिर खूप सुंदर आहे भावानं. मंदिरच्या जे आजूबाजूचा परिसर आहे म्हणजे पेंटिंग केलेली ती अशी वाटते की पंढरपूरला आल्याची फिलिंग होते भावानं. खूप सुंदर आणि स्वच्छ ठिकाणी भावानं. तुम्ही लवकर या विठ्ठल माऊलीच्या दर्शनाला. शांतता आहे पूर्ण, माइंड फ्रेश होतो झालं. नक्की जावं. शांतता आहे, जास्त गर्दी नाहीये. ते वातावरण नाही. आल्या आल्या एकदम मस्त चांगलं दर्शन पण होईल, गर्दी पण नसते जास्ती. आल्या आल्या दर्शन पण होईल. बाजूलाच शंकर भगवानचं पण मंदिर आहे, तिथे पण दर्शन होईल. बसायला पण मोठी स्पेस आहे, मोकळी जागा आहे, झाडे वगैरे आहेत. आणि चांगलं वाटतं, एकदम माइंड फ्रेश आहे त्याच्यामध्ये. आणि मंदिरच्या बाजूचा जो परिसर नाही एकदम मोकळा परिसर आहे. म्हणजे तुम्ही एक घुटणी आल्यानंतर एक साईडला बसू शकता आणि झाडं बाजूला सावली आहे. आम्ही तर झाडाखालीच आहे, झाडामध्ये सावली. बाकी मन प्रसन्न झालं, मस्त आलं दर्शन वगैरे. त्या सुट्टी होती मस्त एन्जॉय करायला एन्जॉय केलं. जाऊ तिथे सुट्टी होती भाईला बोलून चला आपण जाऊ दर्शनाला विठ्ठल माऊलीचं. आणि सुट्टी म्हणजे त्याला आज दर्शनाला आणलंय तर कसं होतं तुला? मस्त वाटतं, एक मन प्रसन्न झालं. दर्शन वगैरे पण इमेज पण गेला की विठ्ठलवाडीला फर्स्ट टाइम आलो मी. विठ्ठलवाडीला आधी नव्हतं आलो, विठ्ठलवाडीला फर्स्ट टाइम आलो. आणि विठ्ठलवाडीला विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात पण फर्स्ट टाइम आलो. भावांनो भारी वाटलं. हा. आणि भावांनो विठ्ठलवाडीला एवढा मोठं मंदिर आहे ते मला पण नव्हतं माहिती. आता मी जेव्हा मित्रांनी माझे विचारलं तेव्हा मला समजलं आणि तुम्हाला मी सांगितलं मी तर तुम्हाला सर्व ऍड्रेस मी खाली बॉक्स मध्ये देणार आहे. तर तुम्ही लवकर या भावांनो. आणि आपला आजचा ब्लॉग कसा होतो सांगा कोण. लाईक करा, शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. एका पुढच्या व्हिडिओ मध्ये. आणि भाऊ बाकी काय होतं भाऊ खूप दिवसांनी आपण ब्लॉग मध्ये आले. तू लास्ट टाइम कधी आलता आपल्या? आपण गेलतो राईट मठामध्ये. ओके, त्यानंतर डायरेक्ट आता आलेले आहे बरोबर. त्यानंतर आपला ब्लॉग पण बंद केला म्हणजे म्हणजे त्यामुळे मग काय नाही, आता कंटिन्यू येत राहतील. भावाला सपोर्ट करत राहा आमच्यासारखा. तुम्ही पण करा, आम्ही पण करतो. भावाला मोठं करा. थँक्यू भाऊ. आणि मित्रांनो लवकर या मंदिरामध्ये. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून द्यावं, लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, कमेंट करा छान. आणि भेटू पुढच्या बाय 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 कर बाय बाय. चला निघू परतीच्या प्रवासाला. भाऊने तर